मौजा शिरोली येथे येत्या 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे। या शिबिराच्या नियोजनासाठी 5 मार्च रोजी तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा सभा पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक चंद्रकांत पाटील इंगळे होते। शिबिराविषयी मार्गदर्शन करताना तहसीलदार साळवे म्हणाले की हे शिबिर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आहे। महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन आणि बँकिंग या विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातील। केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून समस्यांचा निपटारा केला जाईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी। यावेळी उपस्थित नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासक चंद्रकांत इंगळे यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले। समाधान शिबिर जे आपलं 7 तारखेला शिरोलीमध्ये होणार आहे, या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या जेवढ्या काही सेवा आहेत, ज्या सेवासाठी आपल्याला अनेक महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने कालावधी लागतो, तर सन्माननीय साळवे साहेब जे आहेत तहसीलदार घाटंजी यांच्या माध्यमातून, यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला या सर्व सेवा एका दिवसामध्ये कशा मिळवता येईल याविषयी सर्व सहकार्य त्या 7 तारखेच्या समाधान शिबिरामध्ये होणार आहे। सोबतच माझी संस्था आहे सातत्य बौद्धिक सेवाभावी संस्था, या संस्थेच्या माध्यमातून या समाधान शिबिरामध्ये आपल्या गावामध्ये जर काही गरजू वृद्ध नागरिक असेल ज्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं ऑपरेशन करायचं आहे, आमच्या संस्थेमार्फत या सर्व गरजू लाभार्थ्यांना तिथून जीएमसी ला घेऊन जाण्यात येईल। आमची गाडी राहील आणि त्यांचं ऑपरेशन करून मोफत त्यांना इथं गावापर्यंत सोडण्यात येईल। सोबतच मोफत पॅन कार्ड काढून देणे, आरटीचे फॉर्म भरणे, गावामध्ये जर काही कुपोषित बालक असेल त्यांना एनआरसी पांढरकवडा इथे न्यायचं असेल तर आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमच्या स्वखर्चातून त्यांना एनआरसी सेंटरला घेऊन जाऊ। त्यांच्यावर 15 दिवस उपचार केल्यानंतर त्या बालकांना इथं आपल्या गावामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम करू। सागर पायताडे यांनी शिबिराचे संचालन केले आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली। तसेच सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक प्रसेनजीत अंभोरे आणि सौरभ घोडमारे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। सभेचे आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक जाधव यांनी केले। या आढावा सभेला निवासी नायब तहसीलदार घोडे, मंडळ अधिकारी कांबळे, ग्राम महसूल अधिकारी टाकसांडे व कुराटकर, कृषी सहाय्यक रामेलवर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे मार्च महिना, एप्रिल आणि मे प्रत्येक मंडळामध्ये एका महिन्यात 2 असे ठेवलेले आहे। आपल्याकडे जवळपास 337 तालुके आणि या पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण 3 महिन्यामध्ये मार्च, एप्रिल, मे आणि एका महिन्यात 2 शिबिर असं नियोजन केलेलं आहे आणि एकाच दिवशी सर्व ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्याचा कालावधी जवळपास 5 ते 6 तास राहणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आपण जसं म्हणलं की पुढे वाढणार तर ते वाढू शकतं। या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे कोणतेही विषय कोणत्याही विभागाचे असो ते सगळे येणार आहे। वन विभाग असो, MSCB असो किंवा पंचायत समिती असो, कृषी असो किंवा महिला व बाल विकास असो, पोलीस विभागाचा असो, महसूलचा असो, प्रत्येक विभागाचं, पशुसंवर्धन असो, प्रत्येक विभागाची इथं निराकरण होणार आहे। सर्वांची स्टॉल लागणार आहे आणि तुम्हाला ज्या ज्या योजनांची माहिती नाही ती माहिती तुम्हाला मिळणार आहे। सोबत तुम्हाला आतापर्यंत तुम्ही काही आवेदन केलं असेल किंवा नसेल केलं त्या दिवशी देखील तुम्ही त्या दिवशी शिबिरामध्ये भाग घेऊन आपलं काही अडचण आहे ती मागू शकता। महसूल विभागाबद्दल सांगायचं तर जे काही आम्हाला टार्गेट दिलेलं आहे की सर्वांना 7/12 जे आहे ते कमीत कमी 150-200 लोकांना वाटप करायचे। जे आता प्रक्रियेमध्ये ते या 2 दिवसांमध्ये निघाली काढायचे। आमच्या लोकांनी ती निघाली काढलेली आहे। कोणाचं मोजणी असेल, कोणाचं घरकुल रेखी असेल, कोणाचं घरकुलचं अनुदान असेल, कोणाचं DM किसान असेल, कोणाचं अग्रिस्टॅक असेल, कोणाचं आधार कार्ड असेल,
कोणाचे कोणतेही दाखले असतील, कोणत्या व्यक्तीला बिमार आहे, मदत होत नाही म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांना फॉर्म भरून द्यायचा असेल, सूर्याखालील जेवढ्या काही आपल्याला कोणत्याही मदतीची, कोणत्याही विभागाची कुठलीही योजना तुम्हाला जर भेडसावत असेल, त्या दिवशी या शिबिरामार्फत आपण ती करणार आहोत. मग तुमचे रस्ते असन, पांढर रस्ते असन, गावातले रस्ते असन, गावची समस्या असन, मंडळामध्ये जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व समस्याचं आपण निराकरण त्या दिवशी करणार आहोत. आमच्या इथे आपण लॅपटॉप आणणार आहोत, प्रिंटर आणणार आहोत, जाग्यावर पूर्ण निकाल द्यायचा आहे. तुमच्या गावाचा वादविवाद असेल आणि तो जर इथे सोडवायचा असेल तर आपण जाग्यावर सोडवायला तयार आहे. तुम्हाला वाटतं तहसीलचं कोर्ट असतं ते लावायची इथं असेल आणि 2 पार्टी तयार असेल ती लावायला मी तयार आहे. म्हणजे जेवढे काही आपल्याला या गावामध्ये इथंच प्रश्नाचं उत्तर, इथंच समाधान, इथंच निराकरण करण्याचा हा शासनाचा मानस आहे, प्रयत्न आहे. जो करण्याचा आपण प्रयत्न करतो, याला फक्त तुमची मदतीची गरज आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी.